आय होप सो सगळ्यांना माझा आवाज येत असेल. ओके, तर आज आपल्याला एक नवीन कन्सेप्ट स्टार्ट करायची आहे. आले सगळेजण? चलो, आता बघा, नॅशनल इन्कम म्हणजे नक्की काय आणि नॅशनल इन्कमची नक्की फॉर्मेशन्स काय असते किंवा नॅशनल इन्कमचा नक्की फ्लो काय असतो आपण ते समजून घेऊ. आज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न सुरू करायचं. आता इथं एक पॉइंट लक्षात ठेवा की इथं राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलंय. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थच काय? राष्ट्र. राष्ट्र म्हणजे एक देश आणि त्याचं उत्पन्न म्हणजे थोडक्यात काय अर्थ असतो माहिती आहे? देशाचं उत्पन्न. देशाचं उत्पन्न नक्की काय आहे आणि देशाच्या उत्पन्नामध्ये नक्की कोणत्या कन्सेप्ट्स आहेत हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा आपण वेलकम वेलकम सुशांत सर, वेलकम बाजी सर. या आधीचे जे काही लेक्चर्स घेतलेले आहेत पहिल्या चॅप्टरचे ते तुम्ही बघितले असेल. जर नसेल बघितले तर तुमची परत एकदा सांगतो की बॅच सुरू झालेली आहे. मी जे सांगितलं होतं की आपण ऑक्टोबरमध्ये स्टार्ट करूया. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न बऱ्याच लोकांची इच्छा होती की सर इकॉनॉमिक्स पासून स्टार्ट करा, इकॉनॉमिक्स पासून स्टार्ट करा. तर इकॉनॉमिक्स पासूनच सुरुवात केलेली आहे, जेणेकरून सगळ्यात अवघड विषय जो आहे तुमच्या डिपार्टमेंटल PSIचा तो तुमचा जरा थोडासा लवकर कव्हर होईल. तर आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे देश. राष्ट्र म्हणजे देश ना, बरोबर? आणि उत्पन्न म्हणजे आपल्या देशाचं उत्पन्न. मग आपल्या देशाला उत्पन्न कुठून मिळतं हे आपल्याला बघायचे. देशाचं उत्पन्न मोजलं कसं जातं ते आपल्याला समजून घ्यायचं. पण त्याआधी काही संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतात. काय घ्याव्या लागतात? संकल्पना. संकल्पना खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये मग GDP आलं, इतर गोष्टी आल्या. पण आज एकदम आता कसं आहे, आजचं पहिलं लेक्चर आहे तर पहिल्या लेक्चरलाच मी तुम्हाला एकदम GDP वरती घेऊन तर जाणार नाही. तुम्हाला थोडं आधी बेसिक स्वरूपात समजून सांगायचा प्रयत्न करेल. तर राष्ट्रीय उत्पन्न जे होतं, या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सगळ्यात पहिले येतं की तुम्ही एक ऐकलं असेल की योजनांमध्ये ज्या काही भरपूर साऱ्या अशा योजना असतात त्याला आपण म्हणू सामाजिक योजना, बरोबर की नाही? या सामाजिक योजना ज्या असतात त्या सामाजिक योजनेमध्ये तुम्हाला सबसिडी मिळत असते. बघा, तुमच्यापैकी भरपूर लोकांना सबसिडी मिळत असेल, त्या तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना सबसिडी हा शब्द माहिती असेल. सोलर प्लांट घ्यायची त्याची सबसिडी, शेततळं घ्यायचे त्याची सबसिडी, तुम्हाला लाईट बिल मध्ये सुद्धा सबसिडी मिळते. अशा भरपूर ठिकाणी सबसिडी मिळते. ही सबसिडी का असते? तर सबसिडी यासाठी असते कारण की ह्या सबसिडीच्या माध्यमातून आपल्याला गव्हर्नमेंट कमी पैशामध्ये आपण काहीतरी एखादं उत्पादन घेतलं पाहिजे किंवा एखादी वस्तू आपण घेतली पाहिजे, या उत्पादन किंवा वस्तू घेण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे असं गव्हर्नमेंटला वाटतं. म्हणून सबसिडी या माध्यमातून सरकार आपल्याला काय देते? पैसा देते. सरकार आपल्याला काय देते? तर पैसा देते. ठीक आहे. त्यालाच आपण नॉन फॅक्टरी इन्कम म्हणतो. सरकारनं आपल्याला पैसा दिलेला आहे, आपण तो कमवलाय का? नाही, सरकारनं आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. हे तुमचं उत्पन्नच झालं. आता फॉर एक्झाम्पल हा पैसा तुमच्या अकाउंटवर येतो, बरोबर? हा पैसा तुमच्या अकाउंटवर येतो. सरकार तुम्हाला जे पैसा देतो तो तुमच्या अकाउंटवर येतो. आणि जर तुमच्या अकाउंटवर येतो तर तुम्ही ते कमवलंय का? नाही, सरकारने ते तुम्हाला दिलेलं आहे. त्याला दिलेलं उत्पन्न म्हणतात किंवा याला ट्रान्सफर पेमेंट किंवा हस्तांतरण देयके म्हणतात. गव्हर्नमेंट जेव्हा तुम्हाला पेमेंट देतं सबसिडीच्या माध्यमातून, गव्हर्नमेंट तुम्हाला जेव्हा पेमेंट देतं सबसिडीच्या माध्यमातून, त्याला आपण म्हणू हस्तांतरण देयके. तर हे जे हस्तांतरण देयके असतात किंवा हे जे सबसिडी आहे, हे सबसिडीचं प्रमाण
ओके, सबसिडीचं प्रमाण आता वाढत जात आहे. सबसिडी का दिली जाते? तर गरिबी कमी, आणि गरिबी कमी करणे म्हणजे त्याचा संबंध आपल्याकडे उदारीकरणाशी येतो. गरिबी कधी कमी केली जाते? तर उदारीकरणात कमी केली जाते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये गव्हर्नमेंट, म्हणजे ज्यावेळेस 1980चा काळ होता, 1970चा काळ होता, तेव्हा सबसिडी खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतच नसायची. त्या सबसिडी गायब व्हायच्या, त्या सबसिडीमध्ये भ्रष्टाचार यायचा. पण आता कसं झालंय, आता मॅक्सिमम एरिया कसं झालाय, ट्रान्सपरंट झालेला आहे. आता भरपूर काही गोष्टी ट्रान्सपरंट सिस्टीमने चालतात. त्याच्यामुळे ओके, जे काही गरिबी कमी करण्याचा जो प्रयत्न आहे, त्या गरिबी कमी करण्यासाठी सबसिडी देण्याची जी पद्धत आहे आता वाढलेली आहे, आता ती ट्रान्सपरंट झालेली आहे. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आता बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेला आहे. हा इफेक्ट उदारीकरणाचा आहे. पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, आपण जे उत्पादन घेतो आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सीताफळाचं उत्पादन घेतलं आणि हे सीताफळ तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता. सीताफळ तुम्हाला दुकानदार तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर दुकानदार तुम्हाला काय करतो? सेवा देतो. मग हे जे सेवा असते, सेवा, कालच मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्र. आता हा जो सेवा क्षेत्राचा भाग आहे, हा सेवा क्षेत्राचा जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये काय येतात? तर सर्व्हिसेस येतात, बरोबर. हे जे सेवा क्षेत्राचा पार्ट आहे, त्या सेवा क्षेत्राच्या पार्टमध्ये कोणत्या कोणत्या सेवा येतात ते आता नीट समजून घ्या. त्याला IMP करून ठेवा, कारण की सर्व्हिस सेक्टर हा बूम झालेला आहे. कशामुळं? सगळ्यात फर्स्ट उदारीकरण. पॉइंट कुठेतरी लिहून ठेवा की सेवा क्षेत्राचा जो विकास झालेला आहे, तो कशामुळे झाला? फर्स्ट उदारीकरण. सेकंड म्हणजे जागतिकीकरण. उदारीकरण आणि जागतिकीकरण, ओके, उदारीकरण आणि जागतिकीकरण यामुळे सेवा क्षेत्राचा विकास झालेला आहे. हे पॉइंट्स कधी विसरायचे नाहीत. ठीक आहे, आता सेवा कोणत्या कोणत्या असतात आपल्याकडे? तर ज्या सेवा असतात त्याला म्हणलं जातं ग्राहक सेवा. जसं शिक्षण, आरोग्य, पर्यटन. शिक्षण, आरोग्य, पर्यटन ह्या ज्या असतात त्यांना ग्राहक सेवा म्हणून कन्सिडर केलं जातं. तर दुसरं असतं व्यावसायिक सेवा. व्यावसायिक सेवा म्हणजे कोणत्या सेवा? जसं रिअल इस्टेट, बांधकाम क्षेत्र, विमा क्षेत्र किंवा बँकिंग, त्यांना व्यावसायिक सेवा म्हटलं जातं. ठीक आहे, वितरण म्हणजे वाहतूक, दळणवळण किंवा मीडिया, हे घटक जे असतात ते वितरणामध्ये येतात. आणि लोक प्रशासनामध्ये संरक्षण, ग्रामपंचायत आणि राज्य सरकार, इव्हन तुमचं पोलीस खातं, ठीक आहे, तुमचं जे पोलीस खातं आहे, ज्या पोलीस खात्याशी तुम्ही संबंधित आहात, ते पोलीस खातं सुद्धा कशाशी बिलॉंग करतं? लोक प्रशासनाशी बिलॉंग करतं. तुम्ही सुद्धा सर्व्हिस देताय. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी जे आपल्याला स्थानिक पातळीवरती पोलीस प्रशासन किंवा शहरी पातळीवरती जे पोलीस प्रशासनाची गरज पडते, ते तुमचं प्रशासन सुद्धा सर्व्हिस सेक्टरमध्ये येतं. हे तुमचं सर्व्हिस सुद्धा सर्व्हिस सेक्टरमध्ये येतं. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये तुमचं जी सेवा आहे त्याला लोक प्रशासन म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, तर हे पॉइंट्स लक्षात ठेवा. सेवेचे सुद्धा भरपूर प्रकार आहेत. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, आपण एकतर सेवा क्षेत्र म्हणलं की आपण सेवा क्षेत्राचे फक्त एकच समजतो की सर्व्हिस देणे. पण आपण नक्की कशात येतो, आपण स्वतः कशामध्ये येतो ते आपण पाहतच नाही. तर मग त्यामुळं सगळ्यात पहिले प्रायोरिटी जी तुम्हाला ठेवायची ते म्हणजे सर्व्हिस सेक्टरच्या संदर्भातली ठेवायची. की सेवा क्षेत्र हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता बघू वस्तूंच्या बाबतीत. आपल्याकडे वस्तू ज्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात. हा, हे पण लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे एक वस्तू आहे, ठीक आहे, एक वस्तू आहे. ते वस्तूला आपण समजून घेऊ, हा पेन. हा जो पेन आहे ही एक वस्तू आहे जी डोळ्यांनी दिसते. डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टीला म्हणलं जातं वस्तू. जी ऑब्जेक्ट आपल्याला डोळ्यांनी दिसते त्याला आपण काय म्हणू? वस्तू. तर ही जी वस्तू असते ना, त्या वस्तूमध्ये दोन प्रकार पडतात. एक म्हणजे मध्यवर्ती वस्तू आणि दुसरी म्हणजे भांडवली वस्तू. ठीक आहे, मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय? नीट समजून घ्या. अंतिम उपभोग घेता येत नाही, यांच्यावर प्रक्रिया केली जाते
या वस्तू कच्च्या मालात येतात. उदाहरणार्थ काल जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं कापूस, इथे एक उदाहरण घेऊ. कापूस, कापसावर प्रक्रिया करून काय बनवतात? धागे बनवतात. ऊसावर प्रक्रिया करून साखर बनवतात. बघा, कापसावर प्रक्रिया करून काय बनवतात? कापड बनवतात किंवा धागे बनवतात. ऊसावरती प्रक्रिया करून काय बनवतात? साखर बनवतात. तागावरती सुद्धा प्रक्रिया करून कापड बनवतात. म्हणजे कापूस, ऊस हे आपण डायरेक्ट उपभोगतो का? आपण डायरेक्ट वापरतो का? कापसाचा वापर आपण आपल्या आपण म्हणजे डायरेक्ट आपण कापूस घालूनच सगळीकडे नाचतो का? नाही ना. आपण कापसाचा वापर जो आहे हा कापसाचा वापर डायरेक्ट करतो का? आपण डायरेक्ट त्याचा उपभोग घेतो का? नाही. तुम्ही म्हणत असाल सर दिव्याला वात लावण्यासाठी कापसाचा वापर होतो, तर ही गोष्ट वेगळी. पण इथे ऍक्च्युअल मध्ये कापसाचा उपभोग तुम्ही डायरेक्ट घेताय का? तर नाही. ज्या वस्तूचा तुम्ही डायरेक्ट उपभोग घेत नाही, जी वस्तू कच्चा माल असते, कसला माल? कच्चा माल, त्या कच्च्या मालाच्या वस्तूला काय म्हणलं जातं? मध्यवर्ती वस्तू. ही गोष्ट लक्षात ठेवा. जो कच्चा माल असतो ना, कच्चा माल, त्या कच्च्या मालाला काय म्हणलं जातं? तर मध्यवर्ती वस्तू म्हणून ओळखलं जातं. तर दुसरं असतं भांडवली वस्तू. भांडवली वस्तू म्हणजे काय? यावरती प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केली जाऊन यंत्रसामुग्रीचा वापर केला जातो. ठीक आहे. यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पादन घेतलं जातं. ठीक आहे. आणि या सगळ्यांचा समावेश होऊन शेवटी अंतिम वस्तूत त्याचं रूपांतरण होतं. म्हणजेच मशीन्स वापरून तयार झालेल्या ज्या वस्तू असतात त्यांना काय म्हटलं जातं? अंतिम वस्तू म्हणतात. आणि भांडवली वस्तू म्हणजे ज्या ठिकाणी यंत्रसामुग्रीचा वापर केला जातो. मशीन्स म्हणजे भांडवली वस्तू. मशीन्स म्हणजे भांडवली वस्तू. म्हणजे साखर नाही, कापड नाही, तर साखरेला तयार करण्यासाठी लागलेला जो बॉयलर आहे, कापडाला तयार करण्यासाठी लागणारी जी मशीन आहे यंत्रमाग, या यंत्रमागाचा समावेश इथं होतो. काय होतो? यंत्रमागाचा समावेश. म्हणजे बघा, मध्यवर्ती वस्तूमध्ये यामध्ये आपण घेऊ कापूस. कापसावरती प्रक्रिया केली जाते यंत्रमागाची मशीन. यंत्रमागाची जी मशीन असते त्याला काय म्हणलं जातं? त्याला म्हणलं जातं भांडवली वस्तू. ठीक आहे, भांडवली वस्तू. आणि यंत्रमागाच्या मशिनीनंतर अंतिम वस्तू तयार होते कापड. हे कापड म्हणजे काय? तर उपभोग्य वस्तू. कापड म्हणजे काय? उपभोग्य वस्तू. म्हणजे तिसरा पॉइंट, थर्ड पॉइंट, उपभोग्य वस्तू. शेवटी रेडी फॉर यूज असलेली वस्तू म्हणजे कापड किंवा साखर, व्हॉट एव्हर जे आहे ते. म्हणजेच या तीन वस्तू, म्हणजे वस्तूंमध्ये सुद्धा ह्या तीन वस्तू असतात. ठीक आहे. सेवामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर सेवा मी सांगितल्या, सेवेमध्ये सुद्धा 4 सेवा सांगितल्या, वस्तूंमध्ये सुद्धा तुम्हाला 3 वस्तू सांगितल्या. इकॉनॉमिक्स तुम्हाला या अँगलनी शिकायचंय की तुम्हाला काहीही विचारलं, म्हणजे तुम्ही पुढे वस्तू आणि सेवेचा जर विचार केला, तर वस्तू आणि सेवेचा विचार कुठेही केला तरी तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, हा वस्तू आणि सेवा एवढ्या असतात. जसं आता फॉर एक्झाम्पल वस्तू आणि सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जीएसटी, सगळ्यांना माहिती आहे तुमच्यापैकी जीएसटी. मग हा जीएसटी कोणावर लागतो? तर हा जीएसटी मध्यवर्ती वस्तूवर, भांडवली वस्तूवर आणि उपभोग्य वस्तूवर, अशा वेगवेगळ्या वस्तूंवरती जीएसटी लावतो, पण त्याचं कलेक्शन एकत्रच केलं जातं. मग आता ज्यावेळेस मी तुम्हाला टॅक्स सिस्टम शिकवेल, तर टॅक्स सिस्टम शिकवताना मी तुम्हाला वस्तू म्हणलं की तुमच्या डोक्यात आलं पाहिजे मध्यवर्ती वस्तू, भांडवली वस्तू वेगळ्या असतात आणि उपभोग्य वस्तू वेगळ्या असतात. आणि हेच तुम्ही सेवा क्षेत्राचा ज्यावेळेस विचार करता, तर सेवा क्षेत्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला विचार काय करायचा आहे की अरे आपल्याकडे तर सरांनी सांगितल्या सर्व्हिसेस. ओके, मी मगाशी तुम्हाला सर्व्हिसेसचं सांगितलं होतं उदाहरण. ठीक आहे. कोणत्या? तर ग्राहक सेवा, व्यावसायिक सेवा, वितरण सेवा आणि लोकप्रशासनाच्या सेवा. लोकप्रशासनाच्या सेवेवरती टॅक्स लावला जात नाही, पण बाकीच्या सेवांवरती टॅक्स लावला जातो. ठीक आहे. जसं आता मी तुम्हाला वस्तू पण सांगितल्या, सेवा पण सांगितल्या, तसा आणखी एक कन्सेप्ट आहे ते म्हणजे व्यक्ती. इकॉनॉमिक्स तुम्हाला मी एकदम बेसिक लेवलवरती शिकवणार आहे.
टेन्शन घेऊ नका. आपल्याला इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त एलपीजीच खेळत नाही बसायचं. एलपीजीच्या फुगड्या खेळायच्या नाहीत, मी आधीच सांगितलेलं आहे, किंवा एलपीजीच्या लेझिमी खेळायच्या नाहीत. आपल्याला इकॉनॉमिक्स खेळला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की 10 पैकी 10 प्रश्न तुम्हाला आले पाहिजे. 10 पैकी 9 पण नको. दूरपर्यंत 8 तर नको. आपल्याला 10 पैकी 10 प्रश्न पाहिजे. जर इथं ह्या विषयामध्ये आणि फॉरेन रिलेशनच्या विषयामध्ये जर तुम्ही स्कोरिंग जास्त वाढवला तरच तुम्ही प्री क्वालिफाय होऊ शकता. तर हे दोन्ही विषय वीक पडले तर मग विषय संपला. ठीक आहे. तर मध्यवर्ती वस्तू आणि भांडवली वस्तू ज्या आहेत किंवा उपभोग्य वस्तू आहेत त्या वस्तूंच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला जायचंय. आता व्यक्तीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जाऊ. तर जेव्हा इकॉनॉमिक्स मध्ये व्यक्ती हा घटक आपण म्हणतो, इकॉनॉमिक्स मध्ये व्यक्ती या घटकाला जेव्हा आपण समजून घेतो, तर व्यक्ती या घटकाला समजून घेत असताना आपल्याला देशी म्हणजे त्याला आपण म्हणू भारतीय आणि एक विदेशी त्याला आपण म्हणतो परदेशी, अशा दोन व्यक्तींचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे दोन्ही व्यक्ती खूप इम्पॉर्टंट आहेत. एक तर आहेत काही देशी आणि दुसरे आहेत विदेशी. तर देशी व्यक्ती म्हणजे कोण? तर देशी व्यक्ती म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेत, ठीक आहे, देशाच्या भौगोलिक सीमेत राहणारी व्यक्ती. ठीक आहे, देशाच्या भौगोलिक सीमेत राहणारी व्यक्ती. तर देशाच्या भौगोलिक सीमेत कोण राहते? समजा मी राहतोय, तर मी देशाच्या सीमेत राहतोय. समजा केजी आहे, केजी कुठं राहतोय? देशाच्या सीमेत. ठीक आहे. पण आपल्यापैकी एखादा व्यक्ती जो भारतीय व्यक्ती आहे, जो भारतीय आहे, ओके, एखादा भारतीय व्यक्ती आहे आणि भारतीय व्यक्ती देशाच्या बाहेर राहतोय, भारतीय व्यक्तीच आहे पण तो देशाच्या बाहेर राहतोय, तो जास्त काळ बाहेरच राहतोय. तो जास्त काळ कुठे राहतोय? बाहेरच राहतोय. तर जास्त काळ बाहेर राहणारा जो व्यक्ती आहे, या जास्त काळ बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला आपण म्हणतो नॉन रेसिडेन्शियल इंडियन. नॉन रेसिडेन्शियल इंडियन काय म्हणतो आपण? नॉन रेसिडेन्शियल इंडियन, NRI. तुम्ही हा शब्द बऱ्याचदा ऐकलेला आहे. आपल्याला असं वाटतं NRI म्हणजे परकीय व्यक्ती. नाही, NRI हा भारतीय व्यक्तीच असतो. ठीक आहे, NRI जो असतो तो भारतीय व्यक्तीच असतो. फक्त हा भारतीय व्यक्ती काय असतो? हा भारतीय व्यक्ती देशाच्या बाहेर जास्त काळ राहतो आणि 12 महिन्यातनं तो एकदा किंवा दोनदाच फक्त आपल्या भारतात येतो. ठीक आहे, 12 महिन्यातून तो आपल्याकडे एकदा किंवा दोनदाच येतो. तर हे लोक लक्षात ठेवा. आपल्या देशामध्ये किंवा आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला या लोकांचा खूप जास्त सपोर्ट मिळतो, स्पेशली NRI. कारण की NRI जे असतात हे NRI बाहेर असतात, बाहेरून पैसा कमवतात आणि बाहेरून पैसा कमवून आपल्या देशात पाठवतात. भारतीय व्यक्ती देशात पैसा कमवतात, भारतीय व्यक्ती देशामध्येच राहतात, पण भारतातले जे लोक जास्त राहतात ते भारतातले जवळपास 30 ते 40% बिनकामाचे असतात. ते आपल्या देशाच्या उत्पन्नामध्ये कसल्याही प्रकारचा पार्टिसिपेशन करत नाही. म्हणजे आज मितीला 2011च्या जनगणनेनुसार 35% लोक असे आहेत की जे आपल्या देशाच्या कुठल्याही नॅशनल इन्कम मध्ये पार्टिसिपेशन करत नाहीत. ते फक्त आणि फक्त जगतायत, म्हणजे भुईला भार असल्यासारखे किंवा आईला कहार असल्यासारखे. म्हणजे लहान मुलं जे की 14 वर्ष किंवा 15 वर्षाच्या आतली आहेत आणि 65 वर्षानंतरचे जे लोक आहेत त्यांना आपण वृद्ध म्हणतो, ते वृद्ध लोक आपल्या देशाच्या नॅशनल इन्कम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन करत नाहीत. हे जे लोक आहेत हे लोक फक्त काय करतायत? जगतायत. त्यामुळं देशाच्या भौगोलिक सीमेत राहणाऱ्या लोकांपेक्षा देशाच्या बाहेर राहणारे जे भारतीय लोक आहेत हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि हे आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्कम आणून देतात. ठीक आहे. आता परदेशी व्यक्ती. परदेशी व्यक्ती म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, सांगायची खूप जास्त गरज नाहीये, पण तरी पण समजून घ्या. परदेशी व्यक्ती म्हणजे आपल्या भारतात राहिलेली पण तात्पुरती राहणारी, आपल्या भारतात राहिली, त्याला आपण काय म्हणतो? नॉन रेसिडेन्शियल. ठीक आहे, त्याला काय म्हणतो? नॉन रेसिडेन्शियल किंवा तात्पुरते राहणारे. तात्पुरते राहणारे म्हणजे येतात पर्यटनासाठी आणि जातात. तर एक लक्षात घ्या, जेव्हा विदेशी व्यक्ती आपल्या भारतात येतो, विदेशी व्यक्ती भारतात येतात तेव्हा आपल्या देशाला परकीय चलन मिळतं.
हा पॉईंट लक्षात आला. जेव्हा हे विदेशी लोक भारतात येतात तेव्हा आपल्या देशाला परकीय चलन मिळतं. म्हणजे विदेशी लोक जर आपल्या देशात आले तर आपल्याला परकीय चलन मिळणार, हे शुअर शॉट आहे. हे आपल्याला शुअर शॉट आहे की बाबा विदेशी लोक आले आपल्या भारतात, आपल्याला परकीय चलन मिळतात. विदेशी लोक आपल्या देशात जे येतात ते कोणाच्या आधारावर येतात? लिबरलायझेशनच्या आधारावर येतात, प्रायव्हेटायझेशनच्या आधारावर येतात की ग्लोबलायझेशनच्या आधारावर येतात? कशाच्या आधारावर येतात? हे जे लोक आहेत आपल्या देशात येणारे बाहेरून, ते कशाच्या आधारावर येतात? जागतिकीकरणाच्या आधारावर येतात, उदारीकरणाच्या आधारावर येतात, खाजगीकरणाच्या आधारावर येतात. तर ही जी लोक आहेत ना, ही लोक आपल्या देशात जे येतात ते कशाच्या आधारावर येतात? तर ही लोक आपल्या देशात जागतिकीकरण आणि अगेन उदारीकरण. कारण की आपण उदारीकरण का केलेलं आहे? की उदारीकरण यासाठी केलं की आपण त्यांना विजा फ्री केलेला आहे. त्यांना आपण आपल्या भारतामध्ये येऊ देतो विजा फ्री, किंवा विजा 30 दिवसानंतर तुम्ही रजिस्टर करा. अशा पद्धतीने आपण त्यांना सवलती दिलेल्या आहेत. आपण त्यांना पहिले सवलती देतो. सवलती देणे म्हणजे उदारीकरण. आणि आपल्या देशामध्ये ते लोक येत आहेत, आपल्या देशामध्ये फिरतायत, त्याला आपण म्हणतो जागतिकीकरण. आपल्या देशामध्ये पूर्ण देश फिरण्याचा अधिकार या लोकांना आहे, पण काही काही प्रदेशामध्ये त्यांना अटकाव केला जातो, काही ठिकाणी दिला जात नाही. पण भारतात जे लोक येतात त्यांच्यामुळे आपल्याला परकीय चलन मिळतं. इथपर्यंत पॉईंट लक्षात आलाय सगळ्यांच्या? इथपर्यंतचा पॉईंट लक्षात आलाय? सुशांत सर, आपल्या भारतामध्ये जे परकीय लोक येतात, आपल्या भारतात जे येतात तेव्हा आपल्या देशाला परकीय चलन जे मिळतं ते परकीय चलन आपल्याला मिळतं कधी? विदेशी लोकांमुळे. पण जेव्हा आता परकीय चलन मिळतं, लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या देशाला परकीय चलन मिळतं तेव्हा आपल्या देशातनं निर्यात झाली असं मानलं जातं. म्हणजे विदेशी व्यक्ती आपल्या देशात आले की निर्यात होते. निर्यात ही कन्सेप्ट मानली जाते. कारण की जेव्हा आपल्या देशातून निर्यात होते तेव्हाच आपल्याला परकीय चलन मिळते. त्यामुळे विदेशी व्यक्ती ज्यावेळेस भारतात येतो, हा पॉईंट लय महत्त्वाचा आहे, ह्याला IMP करून ठेवा. जेव्हा विदेशी व्यक्ती आपल्या भारतात येतो, विदेशी व्यक्ती भारतात आल्यानंतर ते आपल्या देशाला परकीय चलन मिळतं. परकीय चलन जर मिळालं तर आपण त्याला निर्यात समजतो. तर जेव्हा आपला भारतीय व्यक्ती विदेशात जातो, हा देशात राहणारा व्यक्ती पर्यटनासाठी समजा हा विदेशात गेला तर आपण त्याला निर्यात नाही म्हणत, त्याला आपण आयात म्हणतो. पण जो व्यक्ती बाहेर राहतो आपल्या देशाचा, हे NRI लोक आपल्यासाठी खूप फायदेशीर लोक आहेत. हे फायदेशीर आहेत. हे सर्वात जास्त फायदेशीर लोक आहेत NRI. ते नॉन रेसिडेन्शियल इंडियन आपल्या भारतात येतात. जे नॉन रेसिडेन्शियल लोक आपल्या भारतात येतात, हे भारतात येणारे लोक किंवा भारतातून बाहेर जाणारे लोक नॉन रेसिडेन्शियल इंडियन मोठ्या प्रमाणात आपल्या भारताला काय देतात? पैसा उपलब्ध करून देतात. त्यामुळे आपल्याकडे हे महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता याच्यानंतर येतं देशाची सीमा. ज्यावेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्न बघतो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देशाची सीमा पण खूप इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, देशाची सीमा. आता फॉर एक्झाम्पल आपल्या देशामध्ये देशाच्या अंतर्गत काही वस्तू आणि सेवा ज्या तयार होतात त्याला आपण म्हणतो मेड इन इंडिया. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? आपल्या देशाच्या अंतर्गत ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात त्याला म्हणतात मेड इन इंडिया. आणि हे मेड इन इंडिया तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. जसा आपला क्लास आहे हा मेड इन इंडिया आहे. जसा हा पेन आहे, ओके, हा पेन ज्या कंपनीचा आहे ती कंपनी आहे समजा पुण्याची, तर ही पुण्याची कंपनी म्हणजे मेड इन इंडिया. आपल्या देशामध्ये समजा हिरोच्या गाड्या बनतायत, आपल्या देशामध्ये समजा टाटा महिंद्राच्या गाड्या बनतायत, टाटा महिंद्रा हिरो यांच्या ज्या गाड्या बनतायत, या गाड्या जर देशाच्या आत बनत असतील, या देशाच्या आत बनत असतील, टाटा महिंद्रा हिरो या गाड्या जर देशाच्या आत बनत असतील तर आपण त्याला काय म्हणलं जातो? मेड इन इंडिया. त्याला काय म्हणतो आपण? मेड इन इंडिया. त्यामुळं देशाच्या अंतर्गत, ठीक आहे, देशाच्या अंतर्गत वस्तू प्लस सेवा, देशाच्या अंतर्गत ज्या वस्तू प्लस सेवा म्हणतात त्यामध्ये चहा पण येतात, मसाले पण येतात, लोणचं पण येतं. या सगळ्या ज्या वस्तू आहेत किंवा हापूस आंबा येतो, या सगळ्या वस्तू आणि सेवा यांना मेड इन इंडिया म्हटलं जातं. तर हे झालं देशाच्या आत, सीमेच्या आत. ठीक आहे, सीमेच्या आत. पण कधी कधी सीमेच्या आत विदेशी लोक सुद्धा आपल्या देशात येतात. जसं फॉर एक्झाम्पल, ओके, फॉर एक्झाम्पल ही आहे देशाची सीमा, हा आहे आपला समजा भारत देश.
जस्ट एक इमॅजिन करू, हा समजा आपला भारत देश. ज्यावेळेस हा इंडिया आहे, हा भारत देश आहे, त्या इंडियाच्या आतमध्ये बघा ऑलरेडी आतमध्ये टाटा बसलेला आहे, ओके, बिर्ला बसलेला आहे, राईट. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर हे सगळे इंडियन. पण काही काही देश असे बाहेरून आलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल, ओके, काय तर आपल्या देशामध्ये बाहेरून आलेली लोक, जसं फॉर एक्झाम्पल काही गाडी बनवणारी लोक आहेत. गाडी आलेली आहे, ही गाडी आपल्या पुण्यात आलेली आहे, त्याला म्हटलं जातं मर्सिडीज बेन्झ. ठीक आहे, मर्सिडीज बेन्झ. आता असं नाही की बाबा तुम्हाला माहिती नसेल मर्सिडीज काय. मर्सिडीज बेन्झ ही मुळची गाडी आहे जर्मनीची. तर जर्मनीची कंपनी आपल्या देशाच्या आत येऊन पुण्यामध्ये काय करते, ती मॅन्युफॅक्चरिंग करते. पुण्यात ती गाडी बनते. जी गाडी पुण्यात बनते, ओके, म्हणजेच ती देशाच्या आत बनते. देशाच्या आत बनते. टाटा, बिर्ला यांच्या सुद्धा गाड्या देशाच्या आत बनतात. मर्सिडीज बेन्झ सुद्धा आपल्या देशाच्या आतमध्ये गाडी बनते. देशाच्या आत जी गाडी बनते त्या वस्तूला देशांतर्गत हा शब्द लागतो. जी वस्तू देशाच्या आत बनते ती आहे देशांतर्गत वस्तू किंवा देशांतर्गत. जी वस्तू देशाच्या आत बनली ती देशांतर्गत, आणि जी वस्तू देशाच्या बाहेर बनली ती बाह्य, ती परदेशी वस्तू. आता फॉर एक्झाम्पल ठीक आहे, ऑडी. ऑडी या गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग पूर्णपणे बाहेर आहे, ती पण जर्मनीचीच गाडी आहे. या ऑडी या जर्मनीच्या मॉडेलचं आपल्या भारतात मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. आपल्या भारतामध्ये ह्या गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग होतच नाही. भारतात मॅन्युफॅक्चरिंग होत नसल्यामुळं ही गाडी जर्मनीत बनते, आणि जर्मनीत बनल्यानंतर ही गाडी आपल्या भारतामध्ये आणते. ही गाडी बाहेर बनलेली आहे, ही गाडी आपल्या देशात बनलेली नाहीये. त्यामुळं आपल्या देशात ज्या गाड्या बनल्यात त्यांचंच आपल्या देशाच्या उत्पन्नामध्ये मोजली जाते. म्हणजे ऑडीचं जे काही किंमत आहे, ऑडीची जी काही किंमत आहे, ही किंमत आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. हे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. पण विदेशी वस्तू आपल्या देशात बनली, विदेशी वस्तू आपल्या देशात बनली, विदेशी वस्तू आपल्या देशात बनली लाईक मर्सिडीज बेन्झ, आणि भारतीय वस्तू सुद्धा आपल्या देशात बनली. भारतीय वस्तू जी देशात बनली त्या दोघांचाही समावेश आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्नात येतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होत नाही, तर देशाच्या बाहेर बनलेल्या वस्तूंचा. देशाच्या बाहेर बनलेल्या वस्तूंचा राष्ट्रीय उत्पन्नात कसल्याच प्रकारचा समावेश नसतो. आपल्या देशात फक्त आणि फक्त देशात बनलेल्या वस्तू आणि देशातच बनलेल्या वस्तू म्हणजे देशाच्या अंतर्गत बनलेल्या वस्तूंचा समावेश जनरली राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोस्ट प्रॉबेबली होतो. मग आता इथं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या देशामध्ये किंवा आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये ही राष्ट्रीय उत्पन्नाची कन्सेप्ट कोणी मोजायचा प्रयत्न केला किंवा काय झालं याच्यावरती पण आपण पुढे थोडंसं येऊ. ठीक आहे, पण एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा की आपल्या देशामध्ये जे काही राष्ट्रीय उत्पन्न येतं, ठीक आहे, जे काही राष्ट्रीय उत्पन्न येतं त्या राष्ट्रीय उत्पन्नाचा 1 मिनिट द्या. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करण्याच्या कन्सेप्ट खूप वेगवेगळे. काही पॉइंट्स आहेत, जे पॉइंट्स तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या ॲपमध्ये असलेले जे काही फोल्डर्स आहेत लेक्चरच्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला आज देण्याचा हा प्रयत्न करेल. आज मलाही भरपूर मोठ्या प्रमाणात इथं जरा थोडीशी जुळवाजुळवी करायची आहे. तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची जुळवाजुळवी आहे तुमच्या नोट्सची. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असताना
काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट गोष्टी आपण बघू. त्या इम्पॉर्टंट गोष्टींमध्ये दादाभाई नौरोजी यांनी, हे फर्स्ट व्यक्तिमत्व, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एक सिंगल लाईन क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ह्याच्यातले क्वेश्चन्स येतात. दादाभाई नौरोजी यांनी भारताचे सगळ्यात प्रथम, ओके, दादाभाई नौरोजी यांनी सर्वात प्रथम भारताचे सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजले होते. ते म्हणजे कुठल्या आधारावरती? 1867 ते 1868 या काळातील, की त्यांनी तरतूद म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं. ते राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्यांचं जे बुक होतं, त्या बुक्सचं नाव होतं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. ला IMP करून ठेवा. दादाभाई नौरोजींचं जे बुक होतं, ते बुक होतं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. त्यांनी त्या पुस्तकामध्ये एक सिद्धांत मांडला होता. त्या सिद्धांताचं नाव होतं ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी. ड्रेन ऑफ वेल्थ थिअरीचा अर्थ असा होतो की संपत्तीचा निचरा आपल्याकडनं होत आहे. संपत्तीचा निचरा कसा होत आहे? तर संपत्तीचा निचरा असा होत आहे की भारतातून स्वस्त दरात कच्चा माल UK मध्ये जातोय, म्हणजे ब्रिटनमध्ये जातोय. ब्रिटनमध्ये त्याच्यावर प्रक्रिया होतीये. दादाभाई नौरोजींनी अर्थव्यवस्थेची जी 2 क्षेत्र सांगितली ती नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी मोजलं तर ते भरलं 340 कोटी. मायनस नाहीये बरं काय, मायनस नाहीये. तर त्यांनी किती मोजलं? 340 कोटी. आणि त्या काळात त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाला त्या काळातल्या असलेल्या एकूण लोकसंख्येची भागलं आणि त्या काळातून त्यांनी दरडोई उत्पन्न जे काढलं ते फक्त 20 रुपये वार्षिकी होत. म्हणजे त्या काळात एका व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न, सरासरी एका व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न फक्त 20 रुपयाचं होतं. आता येतोय आवाज? हॅलो, आता येतोय आवाज? सागर सर, आता येतोय आवाज? ठीक. थोडंसं माईक झाला होता. एकदा सांगू शकता का कुठपर्यंत होतो आपण?
दादाभाई नौरोजींचं चाललं होतं. दादाभाई नौरोजींनी कृषी क्षेत्र जे आहे, दादाभाई नौरोजींनी कृषी क्षेत्र आणि गैर कृषी क्षेत्र हे डिवाइड केलं होतं किंवा दोन क्षेत्रामध्ये भाग डिवाइड केला होता. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी रुपये सांगितलं होतं, तर दरडोई उत्पन्न हे 20 रुपये त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर बेरिंग किंवा बोरिंग बारबॉर यांनी 1882 मध्ये भारताचं नॅशनल इन्कम हे 526 सांगितलं होतं, तर पर कॅपिटल इन्कम हे 27 रुपये सांगितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर तिसरे होते विल्यम डिग्बी. हे इंग्लंडमधले एक खास व्यक्तिमत्व होते. त्या विल्यम डिग्बीनी आपलं जे भारताचं नॅशनल इन्कम आहे ते 390 कोटी रुपये सांगितलं होतं, तर पर कॅपिटल इन्कम हा फक्त 17 रुपये सांगितलं होतं. म्हणजे दादाभाई नौरोजींपेक्षाही कमी सांगितलं होतं. विल्यम डिग्बी हे इंग्लंडमधले खास होते, एक संसदीय होते. लॉर्ड कर्झन, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की लॉर्ड कर्झनने सुद्धा आपल्या भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. लॉर्ड कर्झन, राईट, ज्याची बऱ्याचशा लोकांनी औरंगजेबाशी तुलना केली होती. तर लॉर्ड कर्झन यांनी 1897-98 मध्ये 1897-98 मध्ये देशाचं नॅशनल इन्कम 675 कोटी रुपये सांगितलं होतं, तर पर कॅपिटल इन्कम हे 30 रुपये सांगितलं होतं. विशेष म्हणजे हा जो डाटा आहे, हा डाटा तुमच्या ठोकळ्यामध्ये, जर तुम्ही माझा ठोकळा वाचत असाल, ठोकळ्यामध्ये हा नाहीये. हा सगळा क्लासच्या ओरिएंटेशनने जे काही मी तुम्हाला शिकवतोय, या ज्या काही नोट्स मी लिहून देतोय, त्या नोट्समध्येच तुम्हाला तो सापडेल. या नोट्स तुम्हाला तुमच्या लेक्चर्समध्ये अपलोड झालेल्या दिसतील. ठीक आहे. डोंट वरी, हे तुम्हाला सगळं ॲपवरती भेटणार आहे. 1-2 दिवस थोडंसं आम्हाला इथं टेक्निकल गोष्टींचा थोडा फेस करावं लागते, कारण की नवीन ठिकाणी शिफ्ट झालेलो आहे आणि इथं सगळ्याच गोष्टी अशा उलट्या पुलट्या होतात. कधी लाईट जाते, इन्व्हर्टर अजून बसलेला नसल्यामुळे थोडीशी जरा तुम्हाला त्रास होऊ शकतो. कधी कधी अचानक मी गायब होऊन जातोय किंवा 1-2 मिनिटासाठी. काल थोडासा इश्यू झाला होता. ठीक आहे. काल लेक्चर घेत होतो, तेच मी जिथं आता मी थोडंसं जंगलाच्या साईडला आलेलो आहे राहायला. ठीक आहे. सो जंगलाच्या बाजूला राहायला आल्यामुळं तिथं एक नाग निघाला होता घराच्या बाजूला. मग तो नाग पकडला आणि त्या नागाला व्यवस्थित पोचवलं. तर या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं काय होतंय, मला एक 5-10 मिनिटं काल थोडासा लेक्चर मधला गेला होता. बरेचशा लोकांना वाटलं की लेक्चर संपलं असेल, पण तसं नाही, लेक्चर झालं होतं. त्यानंतर येऊन मी पुन्हा लेक्चर घेतलेलं आहे, तर कालचं लेक्चर व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. थोडंसं इथं जंगली प्रदेशात राहायला आल्यामुळं आणि थोडंसं एक रेसिडेन्शियल बॅचचं सध्या माझ्याकडे चालू आहे प्लॅनिंग. तुमचं डिपार्टमेंटवाल्यांसाठी सुद्धा ते असणार आहे पुढे भविष्यात. आता सध्या एकच टार्गेट आहे माझं, की तुमच्या बॅचला एकदम सक्सेसफुली वर्कआउट करायचं. ठीक आहे. लॉर्ड कर्झन 1897-98 या काळामध्ये होते. त्यांनी 675 कोटी रुपये नॅशनल इन्कम सांगितला होता. पर कॅपिटल इन्कम 30 सांगितला होता. ठीक आहे. फक्त 30 रुपये, 30 लाख 30 हजार नाही, फक्त 30 रुपये एका वर्षाचा. त्या काळात एवढे लोक गरीब होते. ओके. फिंडले शिरास नावाच्या व्यक्तीने 1911 मध्ये नॅशनल इन्कमची मोजणी केली होती आणि नॅशनल इन्कमची मोजणी केली असता त्यांनी नॅशनल इन्कम हा 1942 म्हणजे 1942 कोटी रुपये आणि पर कॅपिटल इन्कम 49 रुपये सांगितला होता. ठीक आहे. त्यानंतर वाडिया व जोशी यांनी 1913-14 मध्ये नॅशनल इन्कम हा 1067 कोटी रुपये सांगितला होता. पर कॅपिटल इन्कम 44.3 रुपये. याच्यातलं काहीही विचारता योग. ठीक आहे. शहा आणि खंबाटा, आता खंबाटा यांचं एवढं महत्वाचं नाहीये, पण तरी पुढे जे आहेत R.C. देसाई. ठीक आहे. R.C. देसाई यांनी 1930-31 मध्ये 72 रुपये पर कॅपिटल इन्कम सांगितलं होतं. इथपर्यंत सगळं अशास्त्रीय पद्धतीने चालू होतं, पण त्यानंतर V.K.R.V. राव यांना IMP करून ठेवा. V.K.R.V. राव, त्या V.K.R.V. राव यांनी 1931-32 मध्ये आकडे जाहीर केले. हे राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांना IMP करा. जर कधी कधी असा प्रश्न आला की राष्ट्रीय उत्पन्नाच्या लेखा प्रणालीचे जनक कोण, राष्ट्रीय उत्पन्नाच्या लेखा प्रणालीचे जनक जे होते ते V.K.R.V. राव हे होते. कोण होते? V.K.R.V. राव हे होते. V.K.R.V. राव अर्थव्यवस्थेचे V.K.R.V. राव यांनी सुद्धा अर्थव्यवस्थेचे 2 विभागामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. V.K.R.V. राव यांनी अर्थव्यवस्थेच्या 2 विभागात डिवायडेशन केलं होतं. त्यांनी केलं होतं प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रामध्ये V.K.R.V. राव यांनी कृषी, वने आणि मासेमारीचा समावेश केला होता. तर द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग आणि बांधकामाचा समावेश यांनी केला होता. V.K.R.V. राव यांनी सेवा क्षेत्र तयारच नव्हते केले.
म्हणजे सेवा क्षेत्र आहे की नाही ह्या गोष्टी त्यांना माहिती पण नव्हत्या, राईट. तर VKRV राव यांनी शास्त्रीय पद्धतीचा वापर केला होता. शास्त्रीय पद्धतीचा वापर म्हणजे नक्की काय? तर शास्त्रीय पद्धतीचा वापर म्हणजे उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती. उत्पादन व उत्पन्न पद्धती या दोन पद्धतीचा वापर त्यांनी केला होता. ठीक आहे. तर आता ह्या पद्धती काय असतात हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये समजून घेऊ. ठीक आहे. आजच्या नाही, आज ही तुम्हाला भरपूर सारा फॅक्च्युअल डाटा झालेला आहे. तर हा फॅक्च्युअल डाटा व्यवस्थित रीड करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर वाणिज्य मंत्रालय, आपलं जे भारत सरकारचं वाणिज्य मंत्रालय, हे वाणिज्य मंत्रालय 1945 ते 46 या काळामध्ये त्यांनी नॅशनल इन्कम जे सांगितलं होतं ते जवळपास 6234 सांगितलं होतं आणि पर कॅपिटा इन्कम 198 सांगितलं होतं. तर VKRV राव यांनी नॅशनल इन्कम 1689 सांगितलं होतं, 1689 कोटी रुपये. पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरोडे उत्पन्न हे फक्त 62 रुपये सांगितलं होतं. म्हणजे आपल्या भारत स्वतंत्र होण्याच्या काळापर्यंत आपलं पर कॅपिटा इन्कम हे 200 रुपयाच्या पर्यंतच होतं. पण नंतरच्या काळामध्ये भारत जेव्हा स्वतंत्र झाला तर स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात 4 ऑगस्ट 1949 ला राष्ट्रीय उत्पन्न समिती अपॉइंट केली. त्यावरती क्वेश्चन आलेले आहेत डिपार्टमेंटला, हे सुद्धा इम्पॉर्टंट करून ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न समिती हे स्थापन करण्यात आली 4 ऑगस्ट 1949. याचे अध्यक्ष जे होते ते अध्यक्ष होते PC महालनोबिस. याचे अध्यक्ष कोण होते? तर PC महालनोबिस. तर सदस्य कोण होते? तर सदस्य होते VKRV राव आणि धनंजय गाडगीळ. या सगळ्यांवर क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि ही राष्ट्रीय उत्पन्न समिती महत्वाची आहे कारण की आपल्या देशाला स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाचं उत्पन्न कसं आहे आणि देशाचं उत्पन्न कसं मोजायचं, त्या देशाचं उत्पन्न मोजण्यासाठी एक सगळ्यात महत्वाची समिती झाली होती. जसं आपण आपल्या घरामध्ये आपलं स्वतःचं उत्पन्न मोजतो, आपल्या घरामध्ये बाकीच्यांची उत्पन्न मोजतो, आपल्या खानदानामध्ये उत्पन्न मोजतो, तसं देशाचं उत्पन्न मोजायचं कसं? लक्षात आलं का? आपल्या देशाचं उत्पन्न मोजायचं कसं? तर हे देशाचं उत्पन्न मोजण्यासाठीच ह्या तरतुदी केल्या गेल्या होत्या. राष्ट्रीय उत्पन्न समिती याचे अध्यक्ष होते PC महालनोबिस, सदस्य होते VKRV राव आणि धनंजय गाडगीळ आणि सल्लागार होते कुझनेट्स, डकसेन आणि स्टोन. तर सल्लागार एवढे महत्वाचे नाही आहेत. ठीक आहे. तर यांनी 1949 ला स्थापना झाली जी होती त्यांनी पहिला अहवाल 1951 ला दिला. पहिल्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याकडे पर कॅपिटा इन्कम 255 रुपये प्रत्येकाचे आहे. ठीक आहे. आणि याच पहिल्या अहवालामध्ये त्यांनी 1948-1949 हे या अहवालाच्या संदर्भातलं राष्ट्रीय उत्पन्नाचं आधार वर्ष मानलं होतं. तर त्यांनी सेकंड अहवाल बनवला आणि तो सेकंड अहवाल म्हणजे अंतिम अहवाल जो होता तो 1954 मध्ये बनवला. ठीक आहे. आणि या 1954च्या अहवालामध्ये त्यांनी आधार वर्षच 1948-49 मांडलं. लक्षात. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की कृषी क्षेत्राचा वाटा हा जवळपास 54% आहे, तर सेवा क्षेत्राचा वाटा हा जवळपास 33% आहे. बाकीचा जो काही वाटा आहे, जो काही 14% येईल किंवा 13% येईल, हा 13-14% हा वाटा द्वितीय क्षेत्राचा आहे. म्हणजे ह्यांनी सगळ्यात पहिले सांगितलं होतं की आपला देश हा कृषी क्षेत्राच्या आधारावर जास्तीत जास्त चालतोय. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय उत्पन्न समितीने जे आधार वर्ष ठरवलं ते आहे 1948-49. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे जे अध्यक्ष होते ते होते PC महालनोबिस. ज्या PC महालनोबिसनी यांनी एक सेकंड योजनेमध्ये आपलं एक महालनोबिस प्रतिमान मांडलं होतं आणि सेकंड अहवालामध्ये आपल्या देशाचं नॅशनल इन्कम होतं 8,650 कोटी रुपये. म्हणजे आपल्या देशाचं इयरली इन्कम एवढा होता. आपल्या देशाचा इयरली इन्कम एवढा होता 8,650 कोटी रुपये. ठीक आहे. तर पर कॅपिटा इन्कम होता 246.9. किती? 246.9. तर इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे झालं तुमचं आजचं एक छोटंखानं लेक्चर. ओके. उद्या आपण बघू हे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं कसं जातं आणि कशा स्वरूपात ह्या गोष्टी असतात. फक्त जाता एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो. कधी कधी ह्या संस्था तुम्हाला विचारल्या जातात त्या इंडियन नॅशनल इन्कमच्या संदर्भातल्या आहेत. त्या संस्थांमध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना जी 1951 मध्ये स्थापन झाली, तर मुख्यालय आहे दिल्ली, जिची शिफारस केली होती राष्ट्रीय उत्पन्न समिती. राष्ट्रीय उत्पन्न मोजणे, आर्थिक गणना करणे, किंमत निर्देशांक ठरवणे
आणि आधारभूत वर्ष ठरवणे या सगळ्या गोष्टी केंद्रीय सांख्यिकीय संघटना करायची. आता 2011-12 हे आता 2011-12 हे नॅशनल इन्कम आहे. ठीक आहे, आधारभूत वर्ष आहे. लक्षात ठेवा, आता सध्या जे आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा आधार वर्ष आहे ते 2011 आणि 2012 आहे. शिफारस केली होती के सुंदरम समितीने. शिफारस कोणी केली होती? के सुंदरम समितीने. आणि नवीन आधारभूत वर्ष जे आहे हे नवीन आधारभूत वर्ष आता जे केलेली आहे ते 2017-18, पण 17-18 अजूनही स्वीकारलेली नाही. 17 आणि 18 हे आधारभूत वर्ष अजूनही स्वीकारले नाहीये. रवींद्र ढोलकिया यांनी ही शिफारस केली होती. तर हे झाले तुमचे फॅक्च्युअल डाटा आणि इम्पॉर्टंट असे पार्ट्स. अपेक्षा करतो हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लक्षात आले असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्या सगळ्या नोट्स आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲपमध्ये सबमिट होतील. ठीक आहे, थँक्यू सो मच.